विचार आला की चला आपण पण काहीतरी करूया. मग म्हटलं जे कोणी नाही केलं ते आपण करूया. ब्रँड मध्ये काम करायचं म्हणजे तुम्ही पण एक ब्रँड पाहिजे. बिझनेसचा बेसच तो असतो की तुम्ही कसं समोरच्या बरोबर डील करू शकता. कुठलाही बिझनेस करताना बिझनेस न करता पॅशन म्हणून करा, खूप मजा वेगळी असते. ग्रामीण भागाची महिला व्यवसाय करू शकत नाही असा एक माइंडसेट असतो, तर तुमचा ह्याच्यासाठी काय मेसेज राहील? काम करण्याची जिद्द आणि ताकद महिलांसारखी खरंच कशात नाही. म्हणजे ती जी जर्नी आहे, म्हणजे आता जे मी बघितलं ना बॅकला 2006 मध्ये बघितलं ना, तर ह्या सगळ्या गोष्टी मला स्वप्नवत वाटतात. आजची मुलाखत जी आहे ती भारती गायकवाड, ज्या वुमेन ऑफ स्टील ज्यांना आम्ही नाव दिलेलं आहे, कारण त्यांची स्टोरी आमच्यासारख्या यंग जनरेशनला फार इन्स्पायरिंग आहे, स्पेशली मुलींना. आणि मला त्यांच्याबरोबर बसून 5 गणीमध्ये ही संधी मिळते, तीच खूप मोठी गोष्ट आहे. त्यांच्यावर गप्पा मारत होते, खूप वेळ डिस्कशन केलं की तुम्ही हे कसं एक्झॅक्टली ही कामं, म्हणजे ज्याला खूप अनकन्व्हेन्शनल झोन बोलतो एंटरप्रेन्योरशिपचा, मेटल आणि इंटिरियर बिल्डिंग या सगळ्या गोष्टी आपण एका माणसाला गृहीत, म्हणजे आपण डोक्यामध्ये एक माणसाचाच इमेज येतो, बट एक महिला जी ह्या इंडस्ट्रीमध्ये येऊन खूप मोठं काम करत आहे आणि खूप प्रमाणावर त्यांचं बिझनेस त्यांनी ग्रो केलेला आहे. या महिलेसोबत बसण्याची जी संधी मिळाली आहे त्याचं मला खूप 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 छान वाटतंय. व्हेरी स्पेशल मोमेंट फॉर मी. आजची ही मुलाखत माझ्यासाठी आणि माझ्यासारख्या अख्ख्या तरुण पिढीसाठी फार महत्त्वाची आहे, एस्पेशली यंग गर्ल्स आणि वुमेन ज्यांना एंटरप्रेन्योरशिपमध्ये पण अनकन्व्हेन्शनल टाईपच्या एंटरप्रेन्योरशिपमध्ये जायचं आहे. आणि माझ्यासोबत आज ज्या आहेत, तुम्ही इंट्रो तर बघितलाच असेल, त्यांना आम्ही नाव दिलंय वुमेन ऑफ स्टील. त्यांच्याकडून शिकण्याची जी संधी मला आज मिळाली आहे ते पण 5 गणीसारख्या ठिकाणी, त्यांच्या सेटअपमध्ये. तुम्ही बघू शकता की केवढा मॅसिव्ह सेटअप आहे. ते माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि जे कोणी हे बघतोय एपिसोड त्याच्यासाठी पण अतिशय वेगवेगळ्या गोष्टी ते शिकू शकतात त्याच्यातून. So I feel really fortunate to sit here and talk about different aspects of entrepreneurship in unconventional zone. तर चला तर हा एपिसोड सुरुवात करूया. नमस्कार. नमस्ते. ह्या बिझनेसची सुरुवात तुम्ही कशी केली आणि ह्या कसं करायचं ठरवलं, त्याच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकता का? या बिझनेसचं असं, जेव्हा आम्ही 5 गणीमध्ये राहिला होतो ना, तेव्हा इथे एकही दुकान नव्हतं. 5 गणी मावळशेडला स्टील मटेरियलचं एकही नव्हतं, जबकि 5 गणी मावळशेडला कन्स्ट्रक्शन भरपूर चालू होते, पण सगळं सप्लाय वाई, सातारा, पाचवड अशा ठिकाणावरून येत होतं. मग विचार आला की चला आपण पण काहीतरी करूया. मग याच्यात मग म्हटलं जे कोणी नाही केलं ते आपण करूया, कारण मग तिथं कॉम्पिटिशन नाहीये आणि यातले एकतर ज्ञान काहीच नव्हतं, याच्यातलं नॉलेज काहीच नव्हतं. मग आम्ही सुरुवात केली. मग आता सुरुवात करायची म्हटलं की नॉलेज काहीच नाहीये ना, आणायचंय विकायचंय, म्हणजे 10 रुपयांनी आणायचं ना 11 रुपयांनी विकायचं, तिथपर्यंत ठीक आहे. पण जे आणायचंय त्याचं नॉलेज पाहिजे, कसं विकायचंय त्याचं नॉलेज पाहिजे, त्याच्या आपल्याला लेफ्ट राईट गोष्टी माहिती पाहिजे. काहीच माहित नव्हतं मला. पण याच्या बाबतीत मला मिस्टरांनी चांगला सपोर्ट केला. ते म्हणले ठीक आहे, आता आपण एक त्यावेळेला आम्ही समथिंग एक 50,000 मला मिस्टरांनी दिलं होतं. मग त्याच्यामध्ये आम्ही ते चालू केलं होतं. मग त्यावेळेला लोखंड 10,000 रुपये टन होता. मग ते आम्ही 2 टन माल आणला सातारवरनं. मग ते काटा घेतला एक मोठा, मग तो ठेवायचा, मग ते प्लॅनिंग, अरे आणलंय आपण खरं. एक आम्ही साधारणतः त्यावेळेला एक छोटी गाडी मटेरियल आणला, मी 2-3 टन मटेरियल आणला मी. साधारणतः मला आठवतंय त्यावेळेला मी 22,000 म्हणजे 22,000चं फक्त मटेरियल त्यावेळेला मी परचेस केलं. मग ते चालू करून आपली मराठी पद्धत, ते पूजा विधी वगैरे सगळं करून मग ते चालू केलं मी. ते दसऱ्या दिवशी चालू केलं मी. म्हटलं लोखंड बिझनेस आपण दसऱ्या दिवशी चालू करूया, कारण दसऱ्याला लोखंडाला थोडंसं इम्पॉर्टन्स असतं म्हणून. मग आम्ही तो दसऱ्या दिवशी चालू केलं. आणि टचवूड खरं म्हणजे मला सेकंड डे 2700 रुपयाचं गिऱ्हाईक झालं.
ते 2700 रुपये म्हणजे आजच्या डेटला ते मला 27 लाखासारखे होते. 2700 रुपये सेकंड डे म्हणजे खूपच मोठी अचिव्हमेंट झाली माझ्यासाठी ती. मग तिथून माझी सुरुवात झाली. मग लोकांना कळायला लागलं की बाबा इथे चालू झालं. तशी आम्ही मग ती सुरुवात केली त्या बिझनेसची. आता ह्याच्यामध्ये युजली असं असतं की जेव्हा आपण बिल्डिंग मटेरियल किंवा होम डेकॉर किंवा अशा गोष्टी, आणि तुम्ही पाचगणी मधून ही सुरुवात केली. आता मी समजू शकते की पुण्यात मुंबईत वगैरे आता ते बऱ्याच कॉम्पिटिशन पण आहे, हे पण आहे. पण इथे असं तुम्ही पहिल्याच शब्दात तुम्ही बोलला की हे कोणी सुरुवात केली नव्हती, आणि एका महिलेनी असा विचार करणे की चला ह्याच्यात कॉम्पिटिशन नाहीये आणि हे ट्राय करूया, काही बॅकग्राऊंड नसताना. एक्झाम्पल्स असे पण आहेत की माझं ह्याच्यात एज्युकेशन नाहीये तर मी नाही ट्राय करायला पाहिजे किंवा अप्लाय करू का नको जॉबला, पण माझं त्याच्यात नाहीये. पण तुम्ही शिकला कसं ते करायचं आणि तुम्ही अटेम्प्ट करून तुमची गुंतवणूक केली. त्याच्यामध्ये तो लागणारा करेज असतो, रिस्क टेकिंग फॅक्टर असतो. आणि महिला, त्याचं काही तुम्ही एक्सपिरियन्स सांगू शकता का तुमचा वैयक्तिक? एकतर आपल्याकडे महिला म्हटलं की एक नजरच वेगळी असते आपल्याकडे. म्हणजे साधारणतः 2006 मध्ये सुद्धा महिला अशा लिमिटेडच होत्या. म्हणजे पॉलिटिक्समध्ये, बिझनेसमध्ये फार लिमिटेडच महिला होत्या. जेव्हा मी हे चालू केलं ना ॲज अ लेडी म्हणून, तर तो बघायचा लोकांचा दृष्टिकोन तसा वेगळाच होता. हिला काय करणार आहे, हिला काय येणार आहे. जबकी खरंच मला काहीच येत नव्हतं मला. मी ते विकत सगळं शिकले, मी डेव्हलप केलं. तर आपण स्टेप बाय स्टेप शिकत गेलो. तर तो जो महिलांना बघायचा दृष्टिकोन आहे ना, जबकी ह्या बिझनेसमध्ये महिला नाहीच्या बरोबर नाहीच आहे त्या बिझनेसमध्ये महिला. तर मग ते अरे ही बाई आहे, हिला जमेल का. एक तर त्यावेळेला म्हणजे मायनस पॉइंटच होते सगळे आमच्याकडे. फायनान्स कमी होता, ओळख कमी होते. परत इथं लोकांचा माइंडसेट काय होता, आपल्याला सातारा, पुणा, वाई अशा ठिकाणवरून आणायचं, इथं का घ्यायचं, त्यातून लेडीज तिला काय करणार आहे, तिच्याकडनं का घ्यायचं. आम्हाला कोण ओळखत नव्हतं, मार्केटमध्ये नाव नव्हतं. आणि आता जो मीडिया आहे की लोकांना आज मार्केटमध्ये काय आलं ते विदिन एका तासामध्ये सगळ्यांना कळतं, तसं त्यावेळेला काहीच नव्हतं. फार तर मीडिया म्हणून लोकल केबल, पण त्यावेळेला अशी परिस्थिती आमची नव्हती की आपण केबल ऍड देऊया. ते सुद्धा आम्ही केलंच नव्हतं, कारण तेवढे आमच्याकडे पैसे नव्हतेच त्यावेळेला. मग ते हळूहळू कस्टमर वाढत गेलं, कोण वेल्डर आले. कारण हे जे आता मी हे प्लायवूड इंटिरियर मध्ये करते ते पूर्वी नव्हतं. मी स्टार्टअप माझा फक्त लोखंडापासून चालू केला होता. लोखंड म्हणजे त्याच्यामध्ये मी फक्त अँगल आणि पत्रा आणला होता त्यावेळेला. म्हणजे हे जे आता आयटम तुम्हाला दिसत आहेत माझ्याकडे, ह्यातलं काहीही नव्हतं, ह्यातलं काहीही नॉलेज नव्हतं मला. मग तो जेव्हा मी काउंटरला बसायचे ना, मग ते महिला तिला काय करणार आहे, आताच दुकान टाकलंय, हे बंद होईल, काय कळतंय, असं लोकांचे रिॲक्शन यायची. पण त्या रिॲक्शन मधनं मी नेहमी पॉझिटिव्हच राहिले. लोक आपल्याला अंडर एस्टिमेट करणारच आहेत हे डोक्यातच ठेवलं होतं. कारण लेडीज बसली ना, ऍज अ गिरायक म्हणून यायचे, पण ते गिरायक नव्हतं. टाइमपास एक बाई बसली आहे ना, बघून चला बघून. हा, मग ते अशी पण खूप गिरायक होती पूर्वी, अशी पण लोक खूप यायची. मग त्यावेळेला आमचं जॉईंट फॅमिली असल्यामुळं तसं बघायला गेलं तर तो ड्रेस सेन्स, कंपल्सरी साडी, ते पण फार अडचणीचं होतं मला. ते पण मी कमीत कमी 7-8 वर्ष ते पण मी कॅरी केलं. तो सुद्धा अवघड टास्क आहे. म्हणजे एक बाई जेव्हा उंबऱ्याच्या बाहेर जाऊन काम करते, आणि त्यावेळेला परिस्थिती अशी होती की महिलांनी काय करायचं, एक तर शिक्षक नाही तर घर. शिक्षक, हा एवढाच ऑप्शन होता ना. फार तर बँकेत एखादी नोकरी, असं आउट ऑफ वे जाऊन कुणाच्या तरी दुकानी जाऊन काम करणं किंवा स्वतःच्या घरच्या दुकानात काम करणं, अशा त्यावेळेला महिला नव्हत्याच. जे घरच्या दुकानी पण तुम्हाला महिला दिसणारच नाही त्यावेळेला. पण आपण ते थोडस आउट ऑफ वे जाऊन केलं. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये स्टार्टअपला मला माझ्या मिस्टरांचा चांगला सपोर्ट होता. मुलांना तर काहीच कळत नव्हतं. सेकंड बेबी तर मध्ये 1 वर्षाचाच होता आणि मुलगी माझी 5 वर्षाची होती. पण त्यावेळेला काय आई काहीतरी करते, त्यावेळेला मुलांना पण त्या गोष्टीचा काहीच गंध नव्हता. बरोबर. एक ह्याच्यातून मला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा असे नेगेटिव्ह
कॉमेंट्स येतात किंवा जे येतं, मी जेवढं आतापर्यंत नोटीस केलंय म्हणजे आपल्यासारख्या ज्या स्टोरीज आहेत त्याच्यामध्ये असं आहे की आपण त्या नेगेटिव्हिटीला किंवा ते ज्या गोष्टी समोर तुमच्यावर टाकल्या जातात त्याला तुम्ही एक मोटिवेशन म्हणून घेता आणि मग पुढे चालता. तर तो जो पेन फॅक्टर असतो तो खरंच मोटिवेशन असतो का? असतो. कारण खूप वेळा म्हणतात की नाही तुम्ही हे राहा, पण समोरून जेव्हा अशा गोष्टी अडचणी येतात किंवा काय येतात ते आहे का, म्हणजे ते खरं आहे का, त्याच्यात तथ्य आहे की पेन मधून सगळ्यात जास्त मोटिवेशन येतं? हो, येतं. माझ्या बाबतीत तर हे झालेलं आहे. म्हणजे युजली लोक काय करतात की कोणीतरी काहीतरी बोललं तर डायव्हर्ट होतात त्या गोष्टीतून. आता सपोज माझं किंवा लोखंडाचा बिझनेस, ही बाई काय करणार आहे, हिला नाही जमणार. म्हणजे त्या पिरियड मध्ये मला लोक माझ्या शॉप मध्ये उभं राहून मला बोलायचे की तुम्ही हे करू नाही शकणार. पण कसं असतं, तुम्हाला डेव्हलप व्हायचं असेल ना तर लोक बोलतच राहणार. मग तुम्हाला लोकांच्या बोलण्यात अडकायचं आहे की तुम्हाला डेव्हलप व्हायचंय, हे जर तुम्हाला कळालं, हे जर तुम्हाला आयडेंटिफाय झालं ना तर तुम्हाला कोणच नाही रोखू शकत. अगदी बरोबर आहे. मला असं पण वाटतं याच्यात ऍड करावं असं की जेव्हा आपल्याला समोरून एक नेगेटिव्ह फीडबॅक येतो किंवा कॉमेंट येते, त्याला जे बघण्याचा दृष्टिकोन असतो किंवा त्याच्यातून जे आपण फीडबॅक म्हणून घेऊ शकतो गोष्टी आपला बिझनेस इम्प्रूव्ह करायला, आणि ज्याला इग्नोर करू शकतो, ती जी कपॅसिटी महिलांमध्ये असते बघण्याची की ह्याच्यातून मी काहीतरी इथे खरंच माझं चुकतंय, इथून मी इम्प्रूव्ह होऊ शकते आणि ह्याला इग्नोर केलं पाहिजे, ती क्षमता मला वाटतं तुमच्यामध्ये ती दिसते. म्हणजे की ह्याच्यामध्ये फरक जाणून तेव्हा कुठे तुम्ही एवढा मोठा व्यवसाय करू शकताय. म्हणजे तुम्ही तेव्हा जर म्हणलं असं नाही लोक म्हणतात ते खरंच आहे, ते इथपर्यंत आलेच नसतं. त्यात अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की फायनान्शियल लिटरसी, ज्याला आपण जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो, तुम्ही म्हणला त्याच्यात त्याचा जो नॉलेज असते की आपण आपले पैशाची गुंतवणूक कडे कसं बघावं, त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणून कसं वापरायचं आणि त्याच्यातून प्रॉफिट कसा काढायचा, किंवा त्याच्यामध्ये रॉ मटेरियल परचेसिंगचं तुम्ही बोलला, त्या परचेसिंग मधून तुम्ही 1 रुपया कमवून पुढे कसं करायचं, त्याच्याची ते का एवढं इम्पॉर्टंट असतं शिकणं स्टार्टला बिझनेसमध्ये? ते इम्पॉर्टंटच आहे. कारण कसं असतं, तुमच्याकडे रेडी पैसा असतो तो बिझनेस पुढे नेणं फार सोपं असतं. पण तुमच्याकडे पैसे नसताना बिझनेस करताना ते फार अवघड असतं, ते चॅलेंजिंग असतं. आणि ते जमलं ना त्यांचा बिझनेस कोणच थांबू शकत नाही आपल्याला. रेडी पैशाचं टेन्शन नसतं, घरचे पैसे लावलेले काही टेन्शन नाहीये. फार तर काय बँकेचं व्याज, म्हणजे जो बँकेत ठेवलाय तो मटेरियल मध्ये इन्व्हेस्ट केला, रेडी मनीचं. पण त्यावेळेला आमच्याकडे तसे पैसे पण नव्हते. आम्हाला ते नंतर आम्ही जेव्हा आमचा बिझनेस डेव्हलप व्हायला लागला की नाही बाबा आपल्याला गिराईक वाढतंय, तसं मग मी इथे एक DMK बँक आहे त्यांच्याकडनं त्यावेळेला मी 2.5 लाख रुपये लोन घेतलं होतं. ते लोन साधारणतः मी 2008 मध्ये घेतलं होतं. की मला त्यावेळेला कॉन्फिडन्स आला की मी आता 1 लाखामध्ये खेळू शकते मी, म्हणजे मला आता तो कॉन्फिडन्स आला. त्यावेळेला मी ते जे 2.5 लाख रुपये लोन घेतलं होतं ना, ते लोन घेताना पण तो मी पहिला कॉन्फिडन्स घेतला होता की हे जे लोन घेते, कसं असतं एक लोकांचे लोनच्या बाबतीतले कॅल्क्युलेशन वेगळे, माझे वेगळे थोडे. लोक काय म्हणतात, लोन घेतलं, माल भरला, आता खुर्चीत बसूया, विकला जाईल, व्याज भरूया, राहिलेल्या पैशामध्ये ऍडजस्ट करूया. माझं तसं नव्हतं. मला 2.5 लाखाचं लोन घेतलं होतं ना, ते मला 5 लाख करायचं होतं. पण हे पण त्याच्यात होतं की मी 9 ते 6 दुकानात बसतेय, पण जे 6 ते दुसऱ्या दिवशीचे 9 आहेत ना, तो माझा व्याजाचा मीटर चालू आहे. बरोबर. दुकान बंद आहे म्हणून माझा व्याजाचा मीटर बंद नाहीये. ते माझ्या डोक्यात होतं. जे मी 2.5 लाखाचा विचार कधी करायचे, सकाळी 9 ते 6 नव्हते करत, रात्री 6 ते सकाळचे 9 हा मी व्याजाचा हिशोब घालायचे की माझं आत्ता व्याज चालू आहे, ह्याचं काय. मग ते जे डोक्यात असायचं ना, मग ते माझे सकाळचे 9 ते 6 ते मी कव्हर करायचे. आणि ते जर तुम्हाला कव्हर करता आलं ना तर तुम्ही 1 करोडचं लोन करा, काही भीती नाही वाटत त्या गोष्टीची. तर तुम्हाला तेवढा तुमच्यावर कॉन्फिडन्स आहे की ते तुम्ही करू शकतो, आणि तुम्हाला कॉन्फिडन्सच मोठा करू शकतो. म्हणजे जे हजारांमध्ये चालू केलेली गोष्ट आता कोटींमध्ये जाते एकीच्या जिद्दीमुळे,
ते बघण्यासारखं आहे. म्हणजे लिटरली खूप रिस्क आणि ते जे असतं ना माइंडसेट खूप स्ट्रॉंग लागतो. त्याच्यामध्ये अजून एक असा प्रश्न पडतो की जेव्हा आपण लढताय, म्हणजे तुम्ही एक तर स्टिरियोटाइप्स आहेत, तुम्हाला लोक बोलतात, तुम्ही त्याच्यात ग्रो करताय, तुम्ही नवीन आहे, त्याच्यात व्यवसाय चांगला चालू व्हायला लागलेला आहे. आपल्या मॅरेजमध्ये किंवा लग्नामध्ये ती इक्वालिटी तुम्ही नेहमी आपल्या हजबंडचं बोललेलं आहात की त्यांनी सपोर्ट केला, किंवा तो जो एक माइंडसेट असतो घरच्यांचा की एका महिलेला तेवढा सपोर्ट केला पाहिजे, किंवा एक रिलेशनशिपमध्ये ती इक्वालिटी असते की समान नजरेने दोघांना बघणे, किंवा त्याच्यावर तुमचा काय दृष्टिकोन आहे? तसं बघायला गेलं ना तर एक म्हणजे युजली सगळ्या महिलांमध्ये एक नॅचरली म्हणजे ते गॉड गिफ्ट आहे महिलांसाठी. खूप ताकद आहे महिलांमध्ये, सहनशक्ती आहे, मॅनेजमेंट आहे, सगळ्या गोष्टी आहेत महिलांमध्ये. पण एक महिला हे कधी करू शकते? तिच्या वडिलांनी, आई वडिलांनी, नवऱ्याने, सासू सासऱ्यांनी, बहीण भावंडांनी प्रत्येक गोष्टी सपोर्ट केला पाहिजे. नुसते तुम्ही पैसे दिले म्हणजे तुमची जबाबदारी नाही संपलेली. तुम्ही मॉरल सपोर्ट केला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा बॅलन्स आला पाहिजे. आज जर तुमची मुलगी, तुमची बहीण, तुमची बायको, सून जेव्हा घराच्या बाहेर जाऊन काम करते ना, ते खूप अवघड असतं. आणि त्यातून जर एक महिला सक्सेस झाली ना, ती जोपर्यंत सक्सेस नाही ना होत तोपर्यंत तिला लोक हाईड करतात असं समजतं. जेव्हा ती सक्सेस होते ना तर लोकांचं बघण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू फार वेगळा असतो. आणि जेव्हा लोक बोलायला लागतात आपल्या बहिणीबद्दल, मुलीबद्दल, आईबद्दल, त्यावेळेला घरातल्या लोकांनी सपोर्ट करणं फार गरजेचं असतं. जेव्हा हा घरातला सपोर्ट भेटतो ना, ती महिला बाहेर जाऊन कुठेही काहीही काम करू शकते, काही काम करू शकते. आणि तीच खरी मेन डेव्हलपमेंट. तुमचा घरातला मेन मॉरल सपोर्ट आणि त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टीचा बॅलन्स. आज जेव्हा महिला घरातनं बाहेर पडते ना तर असं नाहीये, म्हणजे आज किती तुमची म्हणजे आपण किती डेव्हलप होऊ देत, काही होऊ देत, पण महिलांच्या ज्या उंबऱ्याच्या आतल्या जबाबदाऱ्या आहेत ना त्या काही बदललेल्या नाही आणि त्या कधीही बदलणार पण नाही. म्हणजे तिचं आई होणं, कोणाची तरी सून होणं, ह्या काही जबाबदाऱ्या कधी संपलेल्या नाही. पण जेव्हा ती घराच्या बाहेर पडते ना तर ह्या जबाबदाऱ्या सुद्धा जेव्हा घरामध्ये अशा जे वाटून घेतात ना लोक, मग तिला बाहेर जाऊन काम करणं फार सोपं पडतं. आणि लोकांना म्हणजे समाजामध्ये पण एक मेसेज जातो की जेव्हा ह्या बाईला घरातले एवढे सपोर्ट करतात तर ह्या बाईकडे बघताना, तिच्याकडे बोट करताना लोक विचार करतात, 10 वेळा विचार करतात. आणि ते खरं फॅमिलीला जमलं पाहिजे. हे ज्या फॅमिलीला जमलं ना त्या फॅमिलीतली बाई करिअर करणार म्हणजे करणारच, तिला कोणच नाही अडवू शकत. तुम्ही मुलींना काय मेसेज देऊ शकता की ज्याच्यातून त्यांनी कधीच या गोष्टी, कारण आपण लग्नाबद्दल जेव्हा बोलत होतो किंवा आपण डिस्कस पण केलं की मुलांवर वेगळ्या जबाबदाऱ्या असतात, मुलींवर वेगळ्या जबाबदाऱ्या असतात, त्यांच्याकडे जो माइंडसेट असतो त्याच्यामध्येही काही फरक असतात. तर त्याच्याबद्दल तुम्ही यंग जनरेशनला काही बोलू शकाल का की त्यांनी कसं हे पुढे नेलं पाहिजे? हा, म्हणजे माझं मुलींच्या आणि मुलांच्या बाबतीत जे आता नवीन तरुण मुलं, जो आता लग्नाचा फॅड म्हणजे पूर्वीसारखा नाही राहिलेला. पूर्वी कसं घरातले ठरवायचे आणि मुलं त्याला तयार व्हायची, त्यावेळेची ती पद्धत होती. पण आता ते दिवस राहिलेले नाहीये. आज म्हणजे जेव्हा मुलगी लग्न करायला तयार होते, मुलाशी बोलणं म्हणा, मुलगा त्या मुलीशी बोलणं म्हणा, खरोखर चांगल्या गोष्टी आहेत. कारण तुम्हाला पुढे जाऊन लाईफ काढायचंय ते. तर ते जे बोलून तो जो बॅलन्स करतात मुलं मुली, तर तो आमच्या दृष्टिकोनातनं म्हणजे जरी आमच्या पूर्वी जुन्या पद्धतीने आमची लग्न झाली असतील तरी आता ज्या पद्धतीने मुलांची लग्न होतात ना त्यांना मी तर सपोर्ट करते की मुलींनी ओपनली गोष्टी बोलल्या पाहिजेत की मला ह्या बाबतीत करिअर करायचंय. बाबा तुझा काय मला सपोर्ट असणार आहे, तुझ्या फॅमिलीचा काय मला सपोर्ट असणार आहे, सगळ्याच बाबतीत, म्हणजे साम दाम दंड सगळ्याच बाबतीत तुमचा किती सपोर्ट असणार आहे. जर हा सपोर्ट त्या मुलाने त्या मुलीला केला तर ती मुलगी नक्कीच करिअर करेल, का नाही करणार करिअर. आणि हे त्या मुलासाठी पण गरजेचं आहे. आज असं नाहीये की एकटा मुलगा कमवणार आणि त्याच्यावर घर चालणार, हे दिवस नाहीत राहिलेले आता. जर मुलाला बायको कमवती पाहिजे ना तर त्या मुलाने तिला तेवढा त्याचे 100% तिला दिलेच पाहिजेत सगळ्या बाबतीत. घरातलं कुठलं काम असो, जबाबदारी असो, सामाजिक आर्थिक कुठलीही जबाबदारी असो, तिने त्या दोघांनी इक्वल केली पाहिजे. आणि जर हे असं केलं ना मुलांनी तर नक्कीच ते होणार. आणि ती एक्सपेरिमेंट मी माझ्या स्वतःच्या मुलीवर केलेली आणि ती 1,00,000% सक्सेस आहे. खूपच स्ट्रॉंग मेसेज आहे. कारण आजकाल असं पण आहे, म्हणजे मी जेवढं बघतीये की तुम्ही जसं बोला की इव्हॉल्व्ह होत आहेत, म्हणजे एका
मुलाला तेवढं छान म्हणजे ऍक्च्युली जास्ती चांगलं जमतं जेवण बनवायला आणि ते करायला, म्हणजे दोघांमध्ये ती इक्वालिटी दिसायला लागली ना, ती तुम्ही म्हणता ते सपोर्ट करणं फार महत्वाचं आहे, की घरची कामं पण एकत्र मिळून करायची आणि बाहेरची कामं पण एकत्र मिळून करायची. त्यांनी जो बॉन्ड स्ट्रॉंग होतो किंवा जे इक्वेशन दोघांमध्ये राहतात किंवा त्यांच्या फॅमिलीमध्ये होतात, तोच खरा अर्थ आहे लग्नाचा आत्ताच्या ह्या पिढीचा, आणि तो पुढे नेला पाहिजे असं मला. आणि आपल्या समाजामध्ये लग्न ही संस्था वेगळी आहे. म्हणजे लोकांचं, काही लोकांचं लग्न ह्या संस्थेकडे बघायचा दृष्टिकोन वेगळा आहे. काय काय फॅमिलीज काय करतात, नाही आता आपल्याकडे म्हणजे महागाई फार वाढलेली आहे सगळ्याच गोष्टीची, म्हणून सून कमवती पाहिजे. बरोबर, सून कमवती पाहिजे. पण अरे ती कधी कमवणार आहे? ती घराच्या बाहेर गेली तर कमवणार आहे. मग तिच्या जबाबदारी तुम्ही वाटून घ्या ना, तरच ती बाहेर जाऊन कमवेल ना. बरोबर. ती नुसती कमवून तुम्हाला आणून द्यायचं, मग ती किती दिवस देणार आणून? तिला पण तिची लाईफ आहे. बरोबर. तिला पण तिचं फ्युचर आहे. पण त्याला तुम्ही किती सपोर्ट करणार? जेव्हा ह्या गोष्टीला घरातले लोक सपोर्ट करतात ना, तेव्हाच ती मुलगी करिअर करते आणि तेव्हाच ते घर मोठं होतं. शेवटी जेव्हा तुम्ही कमवती मुलगी घरी आणता, ती काही तिच्या आई वडिलांना देत नाही, ते तुम्हालाच देत असतं. बरोबर. मग तुम्ही तिला किती सपोर्ट करता ह्या गोष्टीला, खरं ते पण महत्वाचं आहे. खरंय. आता ह्याच्यावर मला अजून एक विचारायचं आहे, की आपण एक शेतकरी कुटुंबातून येता आणि जेव्हा तुम्ही अशा गोष्टी ऐकता की हे बाईचं म्हणजे व्यवसाय नाहीये, बाई काय करते या व्यवसायात, आणि तुमचा एक शेतकरी कुटुंबाचा मी नेहमी बघितलाय की एक विचार करण्याची पद्धत, काम करण्याची पद्धत, जी त्यांच्यामध्ये क्षमता असते ती फार वेगळी असते, अतिशय वेगळी असते. तर ह्या दोन्ही गोष्टी फेस करत असताना तुम्हाला त्या बॅकग्राऊंडचा, त्या अपब्रिंगिंगचा कुठे फायदा झाला किंवा त्या अपब्रिंगिंगनी तुम्ही एवढं पुढे आलाय, ते त्याच्याबद्दल काही सांगू शकाल का? आता शेतकऱ्यांचं कसं झालेलं आहे की जर तुमची कितीही जमीन असू द्या, सुपीक असू द्या, नापीक असू द्या, तुमच्याकडे कितीही पाणी असू द्या, पण त्याची गॅरंटी नाहीये की त्याने आता ह्या शेतामध्ये 50,000 रुपये घातलेत आणि त्याला त्याचे लाख रुपये येतील. बिलकुल नाहीये शेतकऱ्याचा माइंड. आणि खरं आजच्या डेटला म्हणजे मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की शेतकऱ्यांसारखा सहनशील वर्ग कोणच नाहीये. त्याला गॅरंटी नाहीये की मी 50,000 टाकलेत त्याचे मला 1 लाख येतील, त्याची गॅरंटी त्याला मुळीच नाही. पण ते 50,000 बुडाले ना तरी त्याच्या अंगामध्ये सहन करायची ताकद आहे. हे फार शेतकरी वर्गाचं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. ठीक आहे, थोडंसं फार इकडे तिकडे शेतकरी वर्ग हे करतात, पण हे मला लोकांना हेच सांगायचंय की हे शेतकरी आत्महत्या करतात. काय करणार? एक बाई आत्महत्या करते का? का नाही करत ते? कारण तिच्यात तेवढी सहनशीलता आहे. तिला मुलं दोघांची आहेत ना, नवऱ्याची पण आहेत, तिची पण आहेत ना. मग बाबा तुला कर्ज झालं फॅमिली सांभाळायसाठी, तर शेतकरी जीव देतो, बाई नाही जीव देत. ती कसं पण करून, काही करून त्यातनं बाहेर यायचा प्रयत्न करते. मला हे पण सांगायचंय की तुम्ही महिलांच्याकडे बघताना वेगळ्या नजरेने बघा. जर ती नवरा गेल्यानंतर की बाबा कर्ज झालं म्हणून जेव्हा नवरा सुसाईड करतो तरी ती बाई खंबीरपणे उभी राहते, मग तुम्ही का नाही उभं राहत? तुम्ही कशाला सुसाईड करता? काय गरज आहे? जर ती एकटी तुमच्या मागे, ती एकटी मुलांना सांभाळू शकते, तर कर्ज झाल्यानंतर तुम्ही दोघं एक झालं तर हे नाही का सांभाळू शकत? नका करू आत्महत्या. खरंय. फार म्हणजे खूप कुटुंब अशी आहेत ना, म्हणजे तसं बघायला गेलं तर मीडिया काय दाखवतो माहित नाही, पण त्याच्या मागचं म्हणजे पडद्याच्या मागचं काय असतं ना शेतकऱ्यांचं, काय काय लोकांची खरंच खूप बेकार अवस्था आहे, खूप बेकार अवस्था आहे. पण ते तुम्ही लहान मुलं असतात आणि तुम्ही सुसाईड करता, ते फार वाईट आहे, खूप वाईट आहे ते. पण तुम्ही बोलत होता ना, तेव्हा मी एक बऱ्याच वर्षापूर्वी त्या गुळाचा चहा विकतात, तर त्यांना भेटण्याची संधी मिळाली होती मला. त्यांच्या नवऱ्याने आत्महत्या केली होती, शेतकरी, आणि मुलगी लग्नाची होती आणि मुलगा अगदी लहान, शाळेत टाकला होता, त्याचं सगळं एज्युकेशन वगैरे सगळं, आणि त्याच्यात आत्महत्या केली. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की मला जेवण बनवता येतं, मला चहा बनवता येतो, मला हे करता येतं. ते खचल्या नाहीत, त्यांनी त्याचा व्यवसाय चालू केला गुळाच्या चहाचा. त्याच्यातून वाढत 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 पुण्यासारख्या ठिकाणी त्या विकायला लागल्या. त्यांचं व्यवसाय उभा केला एकट्याने, शिवाय कर्ज होतं त्यांचं, ते कर्ज फेडलं, मुलाचं अख्खं शिक्षण पूर्ण केलं, मुलीचं लग्न केलं,
आणि आता त्या त्यांचा व्यवसाय करतात. अशी अजून एक स्टोरी आहे ज्याच्यामध्ये बचत गटांनी अशाच महिला एकत्र येऊन त्यांनी एक्सपोर्ट करायला चालू केलं बाहेरच्या देशामध्ये. तर तुम्ही जे एक्झॅक्टली बोललाय ते असे इतके उदाहरण आहेत की महिला कधीच खचत नाहीत. नाही खचत. आणि थोडंसं बघायला गेलं तर म्हणजे आता आपण शेती विषयावर बोलतोय. ह्या ज्या ग्रामपंचायती आहेत, महिलांसाठी गव्हर्नमेंटचे पण भरपूर हे असतात, स्कीम्स असतात. तर सपोज आपल्या गावातला एखादा XYZ सरपंच असेल तर तुम्ही असं का नाही करू शकत की तुमच्याच गावातल्या 4 महिला घ्या, बाबा ही सबसिडी आहे, गव्हर्नमेंटच्या ह्या स्कीम्स आहेत, तुमच्याच गावातल्या 4 महिलांना द्या, ते डेव्हलप होतील. तर तुम्ही महिलांना सपोर्ट करा. माझं एकच म्हणणं आहे, काम करण्याची जिद्द आणि ताकद महिलांसारखी खरंच कशात नाही. मग ते आपल्या म्हणजे खेडेगावामध्ये आता शेती नाही काय पिकत शेतीमध्ये, म्हणजे गव्हर्नमेंटच्या स्कीम्स येतात ना की महिलांना अनुदान आहे की बाबा तुम्ही एक 5 लाख रुपये कर्ज घेतलं तर तुम्हाला 60% अनुदान आहे. ह्या स्कीम आपल्या महिलांच्या पर्यंत जाऊ द्या ना. म्हणजे अशा आपल्या महाराष्ट्रामध्ये महिला सरपंच पण आहेत बऱ्याच, त्यांनी पण हे काम करावं. अशा तुम्ही जेव्हा म्हणजे खूप चांगलं उदाहरण दिलं तुम्ही. अशा कुठल्या काय काय अडचणी आहेत किंवा या गोष्टी आहेत ज्या पोचल्या पाहिजेत महिलांपर्यंत किंवा ज्या पोचत नाहीत, जे तुम्हाला वाटतं ज्यांनी व्यवसाय ह्या दृष्टिकोनाला बदलू शकतो आणि या ऑपॉर्च्युनिटीज असतात त्याच्यावर तुम्ही अजून सांगू शकता काही गावांमध्ये काय बदल अजून घडले पाहिजेत? गावामध्ये बदल तसं बघायला गेलं ना तर आता शेती कशी झालेली आहे, एकतर रासायनिक पद्धतीने शेतीचं आपल्याकडे 90% प्रमाण फार आहे. त्याच्यामुळं मग ते आता हे आजार वगैरे भरपूर यायला लागलेत, कॅन्सर वगैरे. आता आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगचं पण काम करतो आम्ही, तर त्याच्यातनं आम्ही लोकांना तो संदेश देतो की तुम्ही तुमची लाईफस्टाईल मुळे हे आजार येतात, तुम्ही काय खाताय ना त्याच्यामुळे हे आजार येतात तुम्हाला. तर मग असं सुद्धा एखाद्या ग्रामपंचायतीमधनं असं होऊ शकतं की तुम्ही 4 बायका घ्या, गव्हर्नमेंटचं अनुदान घ्या, त्यांच्यासाठी जे मुलांसाठी काय चांगलं आहे. कारण आपला भारत देश हा तरुण पिढीवर आजच्या डेटला न जाता जे आता न्यू अशी छोटी लहान मुलं आहेत ना त्यांना त्या गोष्टीमध्ये एनकरेज करणं फार गरजेचं आहे की त्या मुलांच्या पर्यंत त्या गोष्टी गेल्या पाहिजेत. की आता तुम्ही नैसर्गिक फूड म्हणजे विदाउट केमिकलची शेती महिलांना करायला लावा, की तुमच्याकडे 1 एकर आहे ना 10 गुंठेच करा, त्याचा इफेक्ट बघा काय होतोय तुम्हाला. आणि तो चांगला पैसा कमवून देतो असं नाही. आज ऑर्गॅनिक फूडला आपल्या इंडियामध्ये खूप म्हणजे लोकांना पाहिजे पण ते नाहीये. म्हणजे आपल्याला गव्हर्नमेंटचं जे अनुदान आहे ना, एखादी महिला सरपंच असेल किंवा जो कोण पुरुष सरपंच असेल, घ्या ना तुम्ही 4 महिला, ज्या महिला अशा महिला निवडा की ज्यांच्याकडे शेती आहे पण भांडवल नाहीये, त्या महिलांना तुम्ही एनकरेज करा. अगदी आता खूप अशा मशिनरी आलेल्या आहेत, सब्जी ड्राय करायच्या वगैरे, ते एखाद्या महिलेला द्या ना. आज एका गावामध्ये जर 1 मशीन लावली ना ड्राय करायची तर ते 4 गावामध्ये स्प्रेड होणार आहे. अरे पिंपरे गावामध्ये 1 मशीन लावलेली आहे तर मग ती निंबूत मध्ये पण लावूया आपण. मग हे असं वाढत जाईल ना. म्हणजे जो शेतकरी आता जे हे होत आहे आत्महत्या करतात तेही प्रमाण कमी होईल, लोकांना रोजचा पैसा येईल आणि परत निरोगी आयुष्य कसं मिळेल. म्हणजे शेवटी बघा शेतकऱ्यांनी पिकवलं तरीच हा शहरातला माणूस खाणार आहे. बरोबर. आणि हे शेतकऱ्यांना कळत नाहीये. तुम्ही आहे ना म्हणून शहर आहे, हे जर घरी बसले ना तर शहरातल्या लोकांचे वांदे होतील खायचे पाहिजे. नाही होणारच आहेत. कारण पुढच्या 30-40 वर्षात फूड सिक्युरिटी किंवा ह्या गोष्टींची अडचण येणारच आहे. कारण आपण आपलं जे क्लायमेट चेंज ज्याला आपण शब्द जो दिलेला आहे ते तुम्हाला आता जेवढी आता गरमी होतीये पाचगणीमध्ये आधी होती का कधी? नव्हतीच एवढी. त्याचा सगळ्यात जास्त फटका कोणाला बसतो? शेतीलाच. पुढे कशाला बसतो? जेवणाला. तर ह्या गोष्टी तुम्ही ज्या खरंच मुद्द्याच्या गोष्टी बोललेल्या त्या इतक्या महत्वाच्या आहेत लहान पिढीला पण आणि पुढच्या सगळ्या म्हणजे जे तुम्ही म्हणताय की प्रत्येक गावानी त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे किंवा त्या गोष्टी डेव्हलप केल्या पाहिजेत. कारण आपल्याकडे ते आहे म्हणजे ती फॅसिलिटी आहे, त्या गोष्टी करू शकतो. तर मला अगदी म्हणजे ते आवडलेलं आहे तुम्ही जे बोललाय ते. पुढे जाताना मला असं विचारायचंय की जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत असता मी जेव्हा पोर्टफोलिओ बघत होते मॅरिएट सारखं नाव आहे म्हणजे फार इंटरनॅशनल ब्रँड्स तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये आहेत.
त्यांच्यामध्ये त्यांच्याबरोबर डील करायचं, त्यांचे सिस्टीम्स मध्ये बसायचं. टेंडर सिस्टीम असते माहितीच आहे, त्याच्यात एक खरा म्हणलं तर गॅम्बलच असतो तो. तुमचा प्राइस तुमच्या कॉम्पिटिटर पेक्षा कसा बरोबर बसतोय, नेगोसिएशन कपॅसिटी त्यांच्या बरोबर करायची, ते खूप महत्वाचं असतं. त्याच्यात तुमचा काही अनुभव सांगू शकाल का? हा, मॅरिटचे आता जे मी मॅरिटचा प्रोजेक्ट केला ना, तर त्याच्यामध्ये मला असं होत होतं, मला अजूनही होतं ते. मी तो प्रोजेक्ट करते आता बरेच वर्ष झाले मी करते. तर तिथं काय व्हायचं, एक तर तो क्लास वेगळा, ब्रँड मध्ये काम करायचं म्हणजे तुम्ही पण एक ब्रँड पाहिजे. तुम्ही जेव्हा दुसऱ्या ब्रँडकडे जाता ना, तर तुम्ही आयरेगेरे नाही चालत, तुम्हाला पण स्वतःचा एक ब्रँड लागतो. की बाबा श्रीनाथ एंटरप्राइजेसचे ओनर, हा पण एक ब्रँड झाला आपल्याला. तो जर आपल्याकडे नसेल ना, तुम्ही दुसऱ्या ब्रँडकडे नाही जाऊन बसू शकत. मग तसंच झालं माझ्याकडे पण अंडर कन्स्ट्रक्शन मटेरियल मध्ये ना, मी सगळं ब्रँडमध्येच काम ठेवलं, जो सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे तुम्ही मोबाईलवर सर्च केलं की बाबा टाटा स्टील, टाटाचे सगळे हे येतात. फक्त मला कस्टमरला कन्व्हिन्स करायला मला तेवढे एफर्ट्स लागत नाही, कारण जो ब्रँड घेतो तो त्याचा माइंडसेट पण ब्रँडेडच असतो. आणि तो क्लास हँडल करायला फार मजा येते. म्हणजे लोक म्हणतात बाबा ते ब्रँड मध्ये कसं करायचं, पण खरंच म्हणजे माझा इतक्या वर्षाचा अनुभव आहे, ब्रँडचं काम तुम्हाला खूप काही शिकून जातं, खूप काही शिकून जातं. म्हणजे आम्ही त्यांच्याबरोबर मीटिंग्स वगैरे करायचो ना, तर त्यांच्या प्रत्येक शब्दातनं मी काय काय गोष्टी शिकलेल्या आहे. म्हणजे मेरिट हा माझ्यासाठी पहिला ब्रँड होता काम करायला. त्याच्यानंतर मी भरपूर केले, पण जो पहिला ब्रँड असतो ना, आणि आपण ब्रँड होऊन तिथे बसणं, ती मजाच वेगळी आहे. तो कॉन्फिडन्स जो असतो की आपण दोघं इथे बिझनेस साठी आलेलो आणि हे माझं नेगोसिएशन आहे, हे तुमचं आहे, ते कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये खूप दिसतो. हो, आणि ऍक्च्युली काय होतं, तुम्ही जेव्हा मला सगळ्यांनाच हे सांगायचं, म्हणजे जेंट्स असो अदर लेडीज असो, तुम्ही एका ब्रँड मध्ये काम करताना आणि तुम्ही ब्रँड घेऊन चालता, तुम्ही एक ब्रँड होता ना, तेव्हा तुम्हाला बिझनेस करणं अजून सोपं जातं. त्यामुळे जेव्हा तुम्ही बिझनेस मध्ये उतरता ना, तर तुमचा स्वतःचा ब्रँड करायला पहिले एफर्ट्स द्या. खरंय, पैसे आपल्या पाठीमागणे येतात, त्याच्यासाठी तुम्हाला वेगळे एफर्ट्स नाही घ्यायला लागत. खरंय, माझा स्वतःचा तो अनुभव. म्हणजे आता मला ह्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी असं होतं की मी एखादं टेंडर भरलं ना, तर माझ्यापेक्षा बिलो वाला पण येतो, लो वाला पण येतो. पण जेव्हा माझ्यापेक्षा लो वाला येतो तरी सुद्धा ती मला ऑर्डर मिळते ना, ती खूप वेगळा कॉन्फिडन्स येतो. मग ते अजून आपल्याला अप करतं. बरोबर, अजून म्हणजे मग तो एक कॉन्फिडन्स येतो, नाही मी जे करतो, आपण जे कॅल्क्युलेशन घालतोय बिझनेस ते बरोबर. आणि ते जर जमलं ना, तर तुम्ही कुठलाही बिझनेस करू शकता. कुठला म्हणजे एखादी महिला तिच्या शेतातली मेथीची भाजी जर ती रस्त्यावर कॉन्फिडन्सली बसू शकली की नाही माझं हे ऑर्गॅनिक फूड आहे, त्याचं 10 रुपयाला रासायनिक विकते, मी 20 रुपयालाच विकणार, हा कॉन्फिडन्स वाढतो. आणि तो महिलांमध्ये आहे, आणि त्यालाच नेगोसिएशन म्हणतात. येस, आणि तो करताच आला पाहिजे. तोच तर बिझनेस आहे. तोच करता. बिझनेसचा बेसच तो असतो की तुम्ही कसं समोरच्या बरोबर डील करू शकता. हा, तुमच्या डीलवरच आहे बिझनेस. तुम्हाला डील करता आलं ना, तर तुम्हाला माल विकता आला पाहिजे. तुमच्याकडे पैसे आहेत, तुम्ही मार्केटमध्ये जा, करोडो रुपयाचा माल तुम्हाला उद्या येईल, अरे पण तो आलेला विकता पण आला पाहिजे ना. बरोबर, ते मेन आहे, तो मेन बिझनेस आहे. असं नाही आता मी हा बिझनेस करते ना, तर मी आता एखादं मला लोखंडाचे कस्टमर येतं, तर ते किलो मध्ये कॅल्क्युलेशन, त्याच्यातच दुसरा उभा राहतो, तो मला स्क्वेअर फुटाचं विचारतो, घन फुटाचं विचारतो. तो बॅलन्स करता आला पाहिजे. म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही सतर्क राहायला पाहिजे. बरोबर. आणि कुठलाही बिझनेस करताना बिझनेस न करता पॅशन म्हणून करा, खूप मजा वेगळी असते त्याची. खरे, मी पण आता म्हणजे सकाळी उठले ना, रे 9 कधी वाजतायत, मी कधी शॉपला जाते, माझ्या ते पाहिजे तुम्हाला, तर तुम्ही बिझनेस केला ना, ते पॅशन पाहिजे. तर तुमचं दुकान भरलंय, तुमच्या स्टाफनी आलंय, मग तुम्ही निवांत 11 वाजता आलाय, नाही होत. ते पण होतं कुठं, ती लेवल वेगळी आहे, ती लेवल वेगळी. त्या लेवलला मला जायचंय खरं, माझी फार इच्छा आहे त्या लेवलला जायचं, आणि केलंय मी ते, सुरुवात केलेली आहे ती. 6 महिने झाले मी ते चालू केलंय. नक्की तुम्ही जाल, कारण मला असं वाटतं. मला एक शेवटचा मेसेज किंवा तुम्ही शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की असं म्हणतात की ग्रामीण भागाची महिला व्यवसाय करू शकत नाही, असा एक माइंडसेट असतो, किंवा तिने जॉबमध्येच
आपलं हे करावं. तर तुमचा ह्याच्यासाठी काय मेसेज राहील? पहिली गोष्ट म्हणजे महिला ही महिला आहे, ती ग्रामीण आहे, शहरी आहे, हे म्हणजे कॅल्क्युलेशन नकाच ठेवू. मी तर म्हणते शहरी म्हणजे काय, शहरातली महिला शिकलेली असते आणि ग्रामीण भागातली महिला किती 5वी 10वी 11वी 12वी याच्यावर. पण जी ग्रामीण महिला शेतामधली बांधावरची भाजी आणून घरातल्यांना खायला घालते आणि शहरातली महिला स्वतः काम करून 10 रुपयाची पेंडी विकून आणून घरातल्यांना खायला घालते ना, हा फरक आहे. तिने ती 10 रुपयाची पेंडी आणलेली आत्ताच्या भाजीसाठी. पण खेडेगावातली महिला तशी नाही आहे. ती तिला लागेल तेवढंच आणणार आहे, तेवढंच करून घालणार आहे. हे जे मनी मॅनेजमेंट आहे ना, हे तेवढंच ग्रामीण भागातल्या महिलांना सुद्धा येतं. मी पण एक ग्रामीण भागातूनच आलेली आहे. मला माहिती आहे काय करायचं असतं, कसं करायचं असतं. मी ते पूर्वी केलेलं पण आहे. आम्ही पूर्वी म्हणजे माझ्या आईकडे असताना गरज म्हणून नाही, पण सॅटर्डे संडे आम्ही शेतामध्ये काम करायचो. पूर्वी कसं शनिवारी अर्धी शाळा असायची, म्हणजे सकाळची शाळा म्हणायची त्यावेळेला. म्हणजे सकाळी 7 ते 11 सॅटरडे आणि संडेला फुल डे सुट्टी असायची. तर आम्ही त्यावेळेला शेतामध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे ते आम्हाला माहिती आहे की अरे हे आमची आई पण त्यावेळेला की शेतात खूप पडले म्हणून ते पाटी भरली आणि घरी आणले असं नाही. तशी शहरातली महिला काय करते, 20 रुपयाला पेंड्या 4 भेटतात म्हणून ती एकदम घेऊन जाते. तशी खेडेगावातली बाई नाही करत आहे. त्यामुळे मॅनेजमेंट जेवढं खेडेगावातल्या बाईला आहे ना, तसं शहरातल्या बाईला नाहीये. आणि मी स्वतःला फार लकी समजते की मला ते दोन्ही भेटलं, खेडेगाव पण भेटलं आणि शहर पण भेटलं मला. त्यामुळे मला तो बॅलन्स आला. मला काही वाटत नाही. म्हणजे आज तुम्ही मला म्हणलं तू गावाला जाऊन हे कर, काही नाही करणार, मी फ्री हँड करू शकते त्या गोष्टी. आणि आता जे पाचगणी सारख्या आम्ही छोट्या सिटीमध्ये बसलो आणि तुम्ही म्हटलं की पुण्यात जाऊन काम कर, तरी सुद्धा मी करेल. तर माझी ती कॉन्फिडन्स लेवलच वाढलेली. आणि तुमची कॉन्फिडन्स लेवल जर वाढली ना, खेडेगाव सिटी काही नाही राहिलेलं. तुम्ही कुठेही करू शकता. फक्त लोकांना माझा एकच मेसेज म्हणजे मला सांगावंसं वाटेल, असं अंडर एस्टिमेट करू नका की ही गावाकडची महिला आहे आणि ही शहरातली महिला आहे. हे अंडर एस्टिमेट करूच नका तुम्ही. सगळ्यांना समान बघा, समान बघा. म्हणजे ती खेडेगावातली बाई जेव्हा शेतात काम करते ना, तेव्हा शहरातली नोकरी करणाऱ्या बाईला भाजी भेटते. मग ह्याच्यामध्ये मोठं कोण आहे? शेतकरीच आहे. तिने केलं तर तुला भेटणार आहे बाई. बरोबर. मग तीच मोठी आहे ना, शेतात काम करणारी बाई मोठी. तुमच्यावर बसून जो आम्हाला जे शिकलोय आज, किंवा एंटरप्रेन्योरशिप म्हणा, मनी मॅनेजमेंट म्हणा, एक महिलांनी काय केलं पाहिजे आणि कुठल्या गोष्टी तिने स्वतःसाठी कष्ट करून केल्या पाहिजेत, किंवा ज्या गोष्टींसाठी तिने पुढे गेलं पाहिजे त्या गोष्टी शिकलो. आणि इतर काही आपले वेगळ्या गोष्टींवर चर्चा झाली. मला अतिशय छान वाटलं आणि खूप शिकले तुमच्याकडून. थँक्यू, तुम्ही आज वेळ दिला. आणि मला एक असं सांगायचंय, जेव्हा मी शॉपला असते ना, तेव्हा काही कंपनीचे लोक येतात, मॅनेजर येतात किंवा काही क्लायंट्स येतात. तर आमची कामाची पद्धत बघून किंवा हे सगळं बाकीचं हे बघून, किंवा एक लेडीज ह्या शॉपमध्ये काम करते हे बघून ना, ते सहज बोलून जातात, मी माझ्या मुलीला तुम्हाला भेटायला आणतो, बायकोला भेटायला आणतो, आईला भेटायला आणतो, तुम्ही किती छान काम करताय. म्हणजे युजली तुम्ही आमच्या घरी पण कधी आलात ना, तर तुम्हाला वाटणार नाही की ह्या घरामध्ये घराची जी मेन बाई आहे की ती बाहेर जाऊन काम करते. इथं घरात पण माझे आहे ना सगळं सिस्टमॅटिकली. तुम्ही अचानक माझ्या घरी कोण आला ना तरी त्याला असं ते कुठल्या गोष्टीचा अभाव नाही जाणवणार. त्या लोकांना मला एक सांगायचंय, माझ्या मिस्टरांनी, माझ्या मुलांनी, माझ्या सासू सासऱ्यांनी, माझ्या आई वडिलांनी, माझ्या दिरांनी, जावांनी जे मला फ्रीडम दिले, ते तुम्ही तुमच्या बायकोला आईला देणार आहात का? ते जर तुम्ही त्यांना दिलं ना तर नक्कीच माझ्यासारखे होतील. आणि ही एकटं बाई नाही करू शकत, हे पण तेवढंच खरं आहे. तिला सपोर्ट असल्याशिवाय नाही करू शकत. म्हणजे मी फार म्हणजे आता पूर्वी आमच्या सासूबाईंच्या जमान्यामध्ये त्यावेळेचं कल्चर वेगळं होतं. म्हणजे सासू सुना हे रिलेशन वेगळं होतं आमच्या सासूबाईंच्या काळामध्ये. पण आम्ही एवढं नशिबाने
आमच्या सासूबाईंनी ते कॅरी नाही केलं आमच्या बरोबर, त्यांनी आम्हाला कॅरी केलं त्यांच्या बरोबर. बरोबर. हे फार कमी लोकांच्या बरोबर होतं. फॅमिली इक्वेशन फार महत्वाची. म्हणजे आमच्या सासूबाईंनी ते डोक्यात नाही ठेवलं. मला तेच सांगायचंय की आमच्या सासूबाईंच्या वेळेला ते तुला एवढं दिलंय, तू एवढ्यातच स्वयंपाक करायचा, ते कुलूप लावून ठेवायचं, तसं नाही. तसं पूर्वी होतं. तसं आमच्या सासूबाईंनी आमच्या बरोबर नाही केलेलं. म्हणजे आम्हाला एवढं कौतुक वाटतं ना सासूबाई, पण त्यांनी आम्हाला काही मेसेज दिला की आमच्या बरोबर हे झालंय ते तुमच्यावर नाही व्हायला पाहिजे. मग आम्ही पण आमच्या मुलांच्या बरोबर तसं नाही होऊन दिलं. त्याच्यामुळे आम्हाला ह्या गोष्टींचा सगळा बॅलन्स येतो. आय थिंक जो कल्चरल डिफरन्स जो बनतो ना, की एक बाई जो एक डिसिजन घेते की नाही माझ्यावर झालं ते मी पुढे नाही घडू देणार आहे, तिथून तो खरा बदल घडतो. आणि ते तुमच्यातही दिसतं आणि तुमच्या आय थिंक सगळ्या फॅमिलीमध्ये ते दिसतं की ती अपब्रिंगिंगच फार वेगळी आहे. आणि त्यामुळे सगळेच ते पण खूप पुढे जातील असं मला वाटतं. कारण ते दिसतंच सगळ्यांमध्ये. म्हणजे ते तुम्ही तो इन्स्पिरेशन किंवा रोल मॉडेल अशा आहात तुम्ही की त्यामुळे सगळे ग्रो होणार आहेत आजूबाजूचे. हो. आणि एक कसं असतं, एक लेडीज जेव्हा तिची स्वतःची एक आयडेंटिटी क्रिएट करते ना, म्हणजे तो माझा फील आहे, म्हणजे तो मला आवडते त्या गोष्टी. म्हणजे तो लोकांचा बघायचा, म्हणजे जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं, बिझनेसचं नाव नव्हतं, म्हणजे मी सगळ्याच बाबतीत झिरो होते. आणि आता मग जो समाजात येणारा रिस्पेक्ट, रिलेटिव्ह मधनं येणारा रिस्पेक्ट, तो जर खरोखर महिलांना अनुभवायचा असेल ना, तर त्यांनी स्वतःच काहीतरी एक आयडेंटिटी क्रिएट करावीच. आणि घरातल्यांनी त्यांना या गोष्टीसाठी पूर्णपणे सपोर्ट केला पाहिजे. तर त्या काही करू शकतात, काही करू शकतात. हा इतका स्ट्रॉंग मेसेज मिळालेला आहे ह्या पॉडकास्टच्या एंडला की आपण ह्याच्यावरच तो संपूया. आणि हे नक्की तुम्ही, मला आवडेल की तुम्ही ह्या पॉडकास्टमध्ये कॉमेंट करा की ह्याच्यातून तुम्ही काय गोष्टी शिकला आणि उद्यापासून तुम्ही कुठल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडवून आणणार आहात. ह्या गोष्टी जर तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगू शकला तर ते मी ह्यांच्यासोबत नक्की शेअर करील. आणि त्यांना सगळ्यात जास्ती आनंद होईल हे बघून की माझ्यामुळे ह्या महिला स्वतःच्या आयुष्यात हा बदल घडवून आणतायत. ह्याच्यावर आम्ही आमचा आजची मुलाखत तुमच्यावर समाप्त करतो. पण तुम्हाला जाणून घ्यायला आणि तुम्ही खरंच इन्स्पिरेशन आहे आमच्यासाठी. थँक्यू सो मच.